घाटकोपरमध्ये भाजप आमदाराकडनं रिक्षा चालकाला चोप दिला गेल्याचा प्रकार पुढे आलाय। पराग शहांनी एका रिक्षा चालकाला कानशिलात लगावली आहे। पराग शहांचा रिक्षा चालकाला चोप देतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवरती बस्तान मांडणाऱ्या दुकानदार अनधिकृत फेरीवाल्या विरोधात आमदार पराग शहा यांनी घाटकोपर इथे आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस हा रिक्षा चालक विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्यामुळे आमदार पराग शहा यांनी त्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला। रिक्षा चालकाने नियम मोडला असला तरी सुद्धा आमदारांना कायदा हातात घेण्याचे अधिकार आहेत का असा सवाल या निमित्तानं स्थानिक विचारतात। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी अविनाश माने या क्षणाला फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। अविनाश, नेमकं काय घडलं होतं? कशामुळे आमदार महोदयांना राग अनावर झाला इतका की त्यांनी थेट कानशिलात लगावली? गुरुजी, पाहिलं की घाटकोपरचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या समोर आलेला आपण पाहतात। मात्र संपूर्ण पाहिला हा संपूर्ण जो ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती होत असते। हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं अनधिकृतपणे जे आहे ते या ठिकाणी जे फेरीवाले बसले असतात त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी होते। आणि याच ठिकाणी जे आंदोलन सुरू असताना या ठिकाणी एक विरुद्ध दिशेने जे रिक्षावाला आला आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याचं संपूर्ण पाहायला मिळते। त्यावेळेस आमदार पराग शहा यांनी थेट या रिक्षावाल्याची विचारणा केली आणि थेट त्याला कानसालीत लावल्याचं आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे। मात्र जो संपूर्ण व्हिडिओ पाहत असताना एकंदर संपूर्ण लक्ष येते की या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, लोकांना जाण्या येण्यास अडथळा निर्माण होतो आणि या फेरीवाल्यांमुळे संपूर्ण ही कोंडी होत असल्यामुळे हा संपूर्ण राग जो आहे तो अनावर पराग शहा यांच्यावर झाला आणि थेट विरुद्ध दिशेने येणे रिक्षावाला थेट कानसालीची आहे त्या आमदार पराग शहा यांनी लगवली आहे। बरं, धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईच्या घाटकोपरमधली ही घटना आहे ज्या ठिकाणी आमदार महोदयांना राग अनावर झाला आणि त्यांनी एका रिक्षा चालकाला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला।